राजीव गांधी स्मारक समिती पुणे लोकशाहीसाठी, संविधानासाठी आणि भविष्यातील पिढीसाठी लोकशाही, संविधान आणि राष्ट्र उभारणीत मोलाची भूमिका बजावलेल्या नेत्यांचा सन्मान या मूल्यांची जपणूक करत राजीव गांधी स्मारक समिती पुणे अविरतपणे कार्यरत आहे। 12 ऑगस्ट हा गोपाळदादांचा वाढदिवस ते 20 ऑगस्ट या राजीव गांधी जयंतीपर्यंत स्मारक समितीच्या माध्यमातून सप्ताह साजरा करण्यात आला। राजीव गांधी स्मारक समितीच्या माध्यमातून ईव्हीएम हटाव मोहीम अंतर्गत बॅलेट पेपर मतपत्रिकेवर निवडणुका घेण्याबाबत पुण्यातील टिळक चौकात नागरी स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली। नागरिकांनीही त्यास मोठा प्रतिसाद दिला। सन 2019च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी गणेशोत्सव दरम्यान भाजपच्या 5 वर्षाच्या कारकिर्दीनंतर 20 कोटी वृक्षरोपण घोटाळा, जलयुक्त शिवार घोटाळा सहित राज्यातील वाढते कर्ज इत्यादीबाबत कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा या शीर्षकाखाली फ्लेक्स बोर्ड, जाहिरात कॅम्पेन हे स्मारक समिती व मित्र परिवाराच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात राबवण्यात आलं। हा फक्त प्रश्न नव्हता, तर जनतेचा आक्रोश होता। कोरोना काळात पुणे शहरातील नागरिकांकरिता राजीव गांधी स्मारक समितीने आरोग्यदृष्ट्या भरीव कार्य केले आहे। त्या समिती असून गोपाळदादा तिवारी यांच्या अधिकृत यूट्यूब चॅनलवर ती उपलब्ध आहे। स्वातंत्र्य संग्रामातील सर्वधर्मीय नेते, स्वातंत्र्य सेनानी भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांसह बापूंना राष्ट्रपिता किताब बहाल करणारे सुभाषचंद्र बोस व स्वातंत्र्य संग्रामातील शहीदांच्या बलिदानामुळेच भारतात स्वातंत्र्य मिळाले। राजेशाही व निजामशाहीतील देश प्रजासत्ताक संविधानिक लोकशाही राष्ट्र बनला। मात्र संविधानिक लोकशाहीमुळेच व भाषण स्वातंत्र्यामुळे पूर्वीच्या सत्ताधाऱ्यांवर भ्रष्टाचाराचे कथित आरोप करून व प्रचंड खोटी आश्वासने देऊन सत्तेवर आलेले सत्ताधारी देशाची राष्ट्रीय संपत्ती खाजगी उद्योगपतींच्या घशात घालत असताना राष्ट्रीय व संविधानिक कर्तव्याची पूर्तता करत राजीव गांधी स्मारक समितीतर्फे करोनानंतरच्या काळात देशात लोकशाही की खाजगीशाही या विषयावर ऑनलाईन व फेसबुक लाईव्ह व्याख्यानमाला आयोजित केली गेली। यामध्ये राजकीय नेते, अर्थतज्ञ, कामगार, बँकिंग व उद्योग या विविध क्षेत्रातील तज्ज्ञांनी आपला सहभाग नोंदवला। या व्याख्यानमालेचा शुभारंभ माजी मुख्यमंत्री व स्मारक समितीचे मार्गदर्शक माननीय पृथ्वीराज बाबा चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला, तर समारोप तत्कालीन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या हस्ते झाला। या व्याख्यानमालेत नामदार बाळासाहेब थोरात, नामदार जयंत पाटील, माजी खासदार डॉक्टर मुनगेकर, खासदार अरविंद सावंत, खासदार अनिल देसाई, डॉक्टर नीलमताई गोरे, कुमार केतकर, ज्येष्ठ पत्रकार अनंत बागायतकर, हेमंत देसाई इत्यादींनी प्रबोधनपर आपल्या भूमिका मांडल्या। प्रति पंधरवड्याने एक व्याख्यान अशी 6 व्याख्याने झाली। ती सर्व व्याख्याने गोपाळदादा तिवारी यांच्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध आहेत।